श्री स्वामी समर्थ. चला आज आपण तांदळाची खीर बनवून घेणार आहे. तर आपण ही स्वच्छ धुवून 4 तास भिजू घातलेले होते तांदूळ. तर हो का असं आपण मिक्सरनं काढून घेतलेले आहे. असे गऱ्यासारखे असं मोठाड मोठाड काढायचं म्हणजे छान ह्याची होते खीर. आपण तांदळाची खीर बनवणार आहे. तर हो का इथं कढई ठेवलेली आहे आणि तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण ही सारण ह्याच्यात आपण तळून घ्यायचंय. आपण आता याला खरपूस असं या तुपामध्ये भाजून घेऊया. आणि ही तांदूळ आपण बासमती तांदूळ घेतलेले होते वासाचे, म्हणजे ह्याची चव छान येते, ह्यात वास उतरतो ना. म्हणून आता हे गोल्डन जर आपण करून घेऊया. असं खरपूस भाजले की तांदूळ मग छान ह्याचे चव बी येते आणि वास पण छान येतो ना. तर हो का इथं आपण एवढा गूळ घेतलेला आहे आणि इथं चारोळे घेतलेत आणि इथं काजू बदामची दोन्हीची मिक्स काढून ती पेस्ट करून काढून घेतलेली आहेत. आणि आपण इलायची आणि बडीशेप काढून घेणार आहे. वाटेल कसं असं जाडसर वाटून घेतले की छान असे चवीला पण लागते आणि दाताखाली पण छान येते असे. चला आता आपण हे पण ह्याच्यामध्ये तळून घेऊया, चारोळे आणि काजू बदाम. आणि आपण गुळाची बनवणार आहे ना, साखरेची नाही बनवणार, का तर गुळ खाल्ल्याला चांगलं असते. पण आपण हे गुळाची खीर बनवणार आहे. आणि हो का इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये टाकायचं. तर गुळ पावशेरला कमी आहे आणि दूध अर्धा लिटर आहे. तर आता दूध आपण ओतून घेऊया ह्याच्यामध्ये, म्हणजे हे शिजवून जात आहे ना मस्त असे शिजत. आणि आपण गूळ सगळ्याच्या मागून घालणार आहे, का आता आधी गूळ टाकल्यानंतर शिजायला थोडा प्रॉब्लेम होते ना, म्हणून आपण गूळ नाही घालणार. ही शिजत आल्याच्या नंतर गूळ घालणार आहे. गूळ आणि बडीशेप इलायचीची पावडर. बघा हो का कसे आपले शिजत आलेले आहे. आणि आपण गुळाचं पाणी करून घेणार आहे, का आता त्यात खडे असतात ना, म्हणून गुळाचं पाणी करून आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये. चला आता आपण गुळाचं पाणी टाकून घेऊया. आपण शोधून घेतले होते, ह्यात खडे असतात ना, म्हणून आपण हे पाणी करून शोधून घेतलं होतं. आणि इलायची आणि बडीशेपची पावडर टाकून घेऊया आपण, म्हणजे छान अशी चव येते. बघा का आपली अशी मस्त शिजलेली खीर आहे तांदळाची. हो का आपण अजून 5च मिनटं ठेवणार आहे आणि मग उतरून घेणार आहे. थोडी जरा घट करायची. हो का एकदम अशी मस्त झालेले आहे. वास पण एकदम सुगंध यायला लागलेला आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तर तांदळाची खीर तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करा. आणि तुम्ही वेगळे अशीच बनवतात का वेगळे काय बनवतात तेही कमेंट करून सांगा. आणि मला फॉलो करा.